एक औषध आहे त्यांच्यावरती ड्युटीज लागणार नाही आहे आणि त्यामुळे कॅन्सर पेशंट आणि कॅन्सर हा झपाट्याने वाढतोय. त्यामुळे हॉस्पिटलचं देखील हॉस्पिटलाइज करणं किंवा हॉस्पिटल वाढवणं कॅन्सरची हे देखील त्याच्यामध्ये त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे. फिशिंगला देखील फायदा होणार आहे. फिशिंगमध्ये त्यांनी जास्तीत जास्त हे केलं आहे की फिशिंग जास्तीत जास्त समुद्रात खोलपर्यंत जाऊन फिशिंगला प्राधान्य त्यांनी याच्यामध्ये दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने सर्वांकष आज सर्व क्षेत्रातल्या म्हणजे एज्युकेशनच्या बाबतीमध्ये क्षेत्रामधल्या असेल, पर्यटनाच्या क्षेत्रामधल्या असेल, फिशिंगच्या क्षेत्रामध्ये असेल, फार्मरच्या बाबतीमध्ये 100 सिटीजमध्ये गावांमध्ये त्यांना जसं आपण 100 सिटीज हे करतोय त्या पद्धतीने क्रॉपचं इन्करेज करायचं अशा पद्धतीने देखील ह्याच्या व्याख्याता याच्यामध्ये केलेली आहे. त्यामुळे सर्वंकष आजचा जो बजेट आहे हा सर्वंकष झालेला आहे आणि त्या माध्यमातून जर देशाची प्रगती झाली तर डेफिशिट जे आहे जे फिस्कल डेफिसिट हे 4.4 किंवा त्याच्यापेक्षा कमी होऊ शकतं आणि त्याने देशाचा ग्रोथ होऊ शकतो. नक्कीच होणार. आणि तुम्हाला माहिती आहे मी पहिल्याने ज्या वेळेला इथे आलो तर केंद्राच्या माध्यमातून राज्याला काय फायदा होऊ शकतं म्हणजे रेल्वेच्या बाबतीमध्ये देखील मी तो विषय काढलेला आहे, तुमच्या बंदरांच्या बाबतीमध्ये तो विषय मी काढलेला आहे, एअरपोर्टच्या बाबतीमध्ये विषय काढले. अच्छा बजट है, सभी क्षेत्र को मुख्यतः मीडियम क्लास को उन्होंने दिलासा अच्छा दिया है. मैं दोनों का फिर एक बार अभिनंदन करता हूँ. किसान है, मीडियम क्लास है, यूथ है, ये सब को सभी क्षेत्र में उन्होंने अच्छा दिलासा दिया. महाराष्ट्राने ह्या देशाला एवढा टॅक्स कलेक्शन दिलेला आहे. मी सांगतो 37 ते 38% टॅक्स महाराष्ट्र राज्य एकटं देते अखंड देशाला. मग बजेटमध्ये नावही न घेणं ज्या महाराष्ट्राने एवढं विजय दिला त्यांना, राज्यात सर्वात हाय स्ट्राईक रेट भाजपला मिळाली. इतर राज्यात जेवढे जिंकले भाजपचे खासदार जिंकले तेवढे महाराष्ट्र आमदार जिंकले तेवढे महाराष्ट्रात जिंकले. एवढी ताकद दिल्यावर महाराष्ट्रावर का राग? कदाचित अजून ते लोकसभेला त्यांना महाराष्ट्राने सीटा दिल्या नाहीत ह्याचा राग त्यांच्या मनात अजूनही आहे. 8 वर्ष अर्थसंकल्प सादर केल्यानंतर निर्मला सीतारामनजींना कळलं असेल की ह्या बजेटकडे जे लोक डोळे उघडून पाहतात ते का पाहतात, हे टॅक्स रिबेटसाठी हे शेवटी त्यांना कळलं आणि आज त्यांनी जाहीर केलंय. त्यामुळे भाषणामध्ये बजेटच्या भाषणामध्ये त्यांच्या केलेल्या 8 भाषणात हे सर्वात छान भाषण आहे. सर्वात छान बजेट आहे का हे डिटेल कळल्यावर कळेल. ह्यात मला वाटते जरी त्यांनी बजेट चांगलं केलं असेल तरी नापास झालेले आहेत. ऐतिहासिक एक बजट इसमें आज हमें देखने के लिए मिला. जो मिडिल क्लास को लेके हमेशा चर्चा रहती है कि मिडिल क्लास के बारे में सरकार सोचती नहीं है, जो विरोधक है हमेशा टिप्पणी करते रहते हैं, लेकिन मैं आज मुझे बताते हुए खुशी हो रही है कि आज मिडिल क्लास का भी एक अहम भूमिका हमें इसमें दिखाई दे रही है कि आज 12 लाख तक उसे आज उसमें छूट मिल रही है. तो मुझे लगता है कि देश के हर सेक्टर को इसमें कवर किया गया है कि जो विकसित भारत का